मधुकर दादांना आत्ताच आम्हाला एक बातमी दिलेली आहे की इथं 3 दिवस आधीच एक वाघ सोडलेला आहे. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स. आणि आज आपण चाललेलो आहे वासोटा किल्ल्याला. आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही 5 लोक आहेत. बोट पकडून जाणार आहे वासोट्याला. इथून बोटचं तिकीट काढायचं चाललंय आमच्या भाई लोकांचं. आणि इथून बोटमधून आम्ही तिकडे वासोट्याला जाणार आहे. वासोटा तिकडे पुढे आहे, भरपूर लांब आहे. मग तिकडे वासोट्याला पोचणार, तिकडचं तुम्हाला दाखवणार ब्लॉगमध्ये. आज आहे महाशिवरात्री, त्यामुळं आज भरपूर गर्दी आहे. गाड्या वगैरे भरपूर इथे पार्किंगला आहेत. आमची गाडी पण हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या. माझ्याकडून पण तुम्हाला खूप शुभेच्छा. गाईज, पाण्याच्या जवळ आलेलो आहे आणि खूप मस्त वाटतं. मी पहिल्यांदाच आलो इकडे वासोटा किल्ल्याला. आणि अक्षयदाजी वगैरे बोटीचे तिकीट काढत आहेत. मग आम्ही बोटीतून बसून 1.5 तासाचं पाण्यातला प्रवास करून जाणार आहे पुढे. तर गाईज, तिकीट काढलेलं आहे. दाखव रे तिकीट. किती रुपये झाले? 1000 रुपये लागले तिकीट काढायला बोटचे. आणि आता आम्हाला बोट भेटलेली आहे. मच्छिंद्र दादा, अक्षयदाजी आणि मधुकर दादा आणि हा भैया, मला संदीप भैया ह्याचं नावच लक्षात राहत नाही आहे माझं, पण असं दे, होईल थोड्या दिवसानं सवय. परत ही बोट आम्हाला भेटलेली आहे. आणि हे मला चिडावतात कारण की मी नवीन आहे ना, त्यामुळं मला बोलायला येईना. बोटमध्ये चढत आहेत सगळे आपले लोक. मी सगळ्यात लास्ट. फोन नाही पडला पाहिजे पाण्यात. फक्त अक्षयदाजी जाऊन बसला पण जाग्यावर. 5 जणांचं तिकीट आहे आमचं. काका, मी चढत आहे गाईज. जागा कुठली भेटते मला? इथे बसलेलो आहे मी. सगळे पोचलेले आहेत. ते काका ड्रायव्हर बोटचे साईडला घेत आहेत. तुम्ही बघू शकता तिकडे जायचे. पोचतच आलेलो आहे आपण. बघू शकता तुम्ही, फोटोशूट चाललेला आहे मित्राचा आपल्या. आणि बघू शकता तुम्ही पाणी, नेचर, डोंगर वगैरे. आणि तो आहे वासोटा किल्ला वर तिकडे. आमच्या मागणं येऊन ही बोट पुढं चाललेली आहे. आमची बोट खूपच स्लो आहे. जुनी बोट आहे ना, त्यामुळं कॅप्टन आमचा खूप स्लो आहे. ही बोट आमच्या खूप मागणी येऊन पुढं निघालेली. बघू शकतो, बोटच्या पुढं आलेलो आहे. बघू शकता तुम्ही, खतरनाक विषय आहे. खूप थंड वारा आहे आणि मस्त वातावरण आहे, भारी वाटतंय. पोचलेलो आहे. 1 तास प्रवास करून पोचलेलो आहे पार्किंगला. आता जाणार मस्तपैकी वर. आहे आम्ही. का रे? अक्षय भैया उतरत आहे आत्ता पुढे. दमाने गडबड करू नका कोणीच. मच्छुदा, गडबड करू नकोस. गडबड करू नका कोणी. लाईनीने घ्या. मच्छुदा, दमाने. उतरलो मित्रांनो. मधुकर दादा, अक्षयदाजी, हे कॅन्स आहेत पाण्याचे ते. चलो हम चले. तर गाईज, ट्रेकिंग स्टार्टिंगलाच आम्ही बघितलेला आहे वाघ. तुम्ही बघू शकता केवढा मोठा वाघ आहे इथं. मधुकर दादांना आत्ताच आम्हाला एक बातमी दिलेली आहे की इथं 3 दिवस आधीच एक वाघ सोडलेला आहे ह्या प्रकल्पामध्ये. सह्याद्री प्रकल्प आहे या प्रकल्पाचं नाव. आणि इथे काहीतरी चाललेला आहे विषय. ग्रुप बनवलेला आहे यांनी. ह्या ग्रुपवर आम्ही जाणार आहे. इथं लोकांनी सगळ्या गर्दी केलेली आहे भरपूर. सगळं जे खायला वगैरे भेटतं इथं. काय आहे रे इथं फ्रूट सलाड आहे, तिथं केळी आहेत. आज सगळ्यांचा उपवास असल्यामुळे विषय खोल आहे. इथं हनुमानाचं मंदिर आहे. मिनिटं ट्रेकिंग केलेली आहे गाईज, परंतु सगळी दमलेली आहेत. इथं पाण्याची नहर आहे छोटीशी, पण लय दम लागलाय खतरनाक मध्ये. इथे छान फोटो
मच्छिंद्र दादांना डापा लागलेत बाईला. काय करायचं, सगळ्यात तब्येतीला जास्त तेवच आहे आणि हाईटीला पण कमी आहे त्यामुळं. आणि बॅगमध्ये दगडं भरून आणलेत गाईज त्यानं, त्यामुळे तर काय विषयच खोल आहे असा विषय आहे. त्यामुळं गाईज पावसाळ्यात वासोटा किल्ला बंद असतो. तुम्ही बघू शकता हे ह्या वड्यामधून चालायला लागतं. असं खूप खडखड आहे. रस्ता नाही आहेच इथं, ह्या वड्यामधूनच चालत जायला लागतं. त्यामुळं प्रॉपर घालून यावं लागतील. शूज वगैरे ट्रॅकिंगचे चांगले, जीन्स पॅन्ट नाही घालायची. जीन्सच्या ऐवजी आपली नाईट पॅन्ट वगैरे नाहीतर ट्रेकिंग, हां जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते घालून येऊ शकता तुम्ही. आणि पावसाळ्यात ह्या पाण्यामुळे फक्त इकडे यायला भेटत नाही, कधी पण काही पण होऊ शकतं. त्यामुळे जेवण ब्रेक, भूक लागलेली आहे, नाश्ता वगैरे कोणीच केला नव्हता त्यामुळं खिचडी आणलेली आहे उपासाची. तर मित्रांनो फराळ केलेला आहे, आता जे खाऊन पिऊन घेतलेली आहे खिचडी चिप्स वगैरे. मच्छून तर दाबून खाल्लेलं आहे, इंजिन फुल केलेलं आहे. आता ते रेटच जाणार आहे पुढं, भुंगा पळत जाणार आहे. खतरनाक ट्रेकिंग आहे मित्रांनो, खूप खतरनाक. वाड्यातनं विषय खोल होतोय, मोठी मोठी दगड आहेत त्यातनं चालायला लागतंय. गाईज अजून पोचलेलो नाही आपण. मधुकर दादा पुढे चाललेला आहे, 2 लोक माग आहे ती, अक्षय दाजी आणि मच्छिंद्र लाड दादा. आणि एक जण तर तो बुगाटीच्या स्पीडनं पुढे गेलेला आहे, तो तर गावलाच नाही आम्हाला. चाललोय धमाधमान, लई गरम होतंय. त्याचा रस्ता पण असं वाड्यात नाही, दगडातनं बिगडातनं, त्यामुळे तर अजून बेकार. तो दादा पण आलेला आहे, तो सगळ्यात जास्त शेवटला आहे, सगळ्यात लास्टला. काय करायचं, त्याला दम लागतो. बघू शकता मागणं येत आहे कसं हळून. लय दम लागलाय, लय बेकार दम लागलाय. अक्षय दाजी आणि ती दोघं तर वर पोचलेत, पण ती मंदिर तुम्ही बघू शकता वर, तिथं झेंडा आहे तिथं. आणि यो आपला दमान येत आहे थोड्या उंचीवर. पण इथं एक विहीर आहे, आता पोचलेलोच आहे मंदिरापाशी. इथंच मंदिर आहे वर कुठंतरी, हे लिहिलेलं आहे इथं मंदिर परिसर आहे. लाईन बघा तुम्ही फक्त मंदिरासाठी, खतरनाक लाईन आहे ही. बघा उंची, बघा तुम्ही फक्त उंची, खूप खोल आहे, बेकार दरी आहे लाईन. आम्ही मंदिरापाशी पोचतच आलेलो आहे. ह्या बंद्याला शोधायला आम्हाला अर्धा तास लागलेला आहे. काय करायचं, तो लाईन मध्ये लागला, ओरिजिनल लाईन मध्ये लागला. तो ओरिजिनल लाईन मध्ये आत्ता कुठं होता माहिती आहे का गाईस, तिकडे एंडिंगला पाक होता तिथे होता तो. आम्ही मंदिराच्या पाक जवळ पोचलो मित्रांनो, आलेलो आहे मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता पिंड, त्या पिंडीला ऑटोमॅटिक वरून पाणी पडत राहतं डोंगरातून. दर्शन घेतलेलं आहे, 1 वाजलेला आहे. खतरनाक मध्ये वाट लागलेली आहे अंगाची. काय उतरायला सुरुवात केलेली आहे, सगळी आता संगत चाललेलो आहे. उतरणवरती करायचं, त्यामुळं आता काही टेन्शन नाही ना. आता गरम पण नाही होत, सावली आहे भरपूर. काय चेकआउट करत आहे, झालेलं आहे मित्रांनो. पोचलोय, उतरलोय बाहेर आता बोटीतून. तर घरी जायचं, घर गाठायचं पहिलं लवकरात लवकर. मित्रांनो पोचलोय आता. मच्छी म्हणते लय ताण लागली मला, पाणी घेतो. ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.